आज आमच्याकडे सकाळपासून असं वातावरण आहे, आभाळ आलेलं आहे, गरजते. सकाळी तर खूप आभाळ आलं होतं. तर सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आणि तुम्ही आज वटपौर्णिमेचा काय बेत केला आहे, काय असं तुमच्याकडे, तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही काय आज वडाला गेलेलो नाही आहे, आम्हाला सुतक असल्यामुळे. आम्ही फक्त गणेशच्या आवडीचा बेत केलेला आहे, आमरस पोळी. तर चला दाखवते. ह्यांना सगळ्याला टाकून झाले, पण कसं आहे, टोपल्याचा आवाज आला की मांजरं आमच्याकडे आलेली असतात. इकडे आधी छान अशा कुरड्या तळून घेतल्यात, मस्त पांढऱ्या शुभ्र. काय होतं, हे केज होतात, बाहेर ठेवले की सादळतात, म्हणून पिशवीत ठेवलेले आहेत. मस्त अशी गावाकडच्या पद्धतीची येळण्याची आमटी, कुकरला भात. आणि काल कलिंगड आणलं होतं बाजारातून. मग आमचा उपवास आहे आत्याचा माझा, म्हणून आम्ही कलिंगड घेतले. आणि इकडे असे छान बनवलेले आहेत भरपूर सारे भजी. म्हणजे हे कांद्याचे भजी आहेत, भरपूर कांदा घातला आहे, मिरची, त्याच्यामुळे असे छान मोठे मोठे झाले. जे हॉटेलसारखे असतात ना कांदा भजी, तसे आहेत. घरच्या बेसन पिठाचे छान असे कांदा भजी. आत्याने घेतलेला आंबा खायला उपवासासाठी केलेली आहे. मस्त अशी हिरव्या मिरचीची बटाट्याची आमटी आणि थोडीशीच खिचडी बनवलेली आहे, कारण बटाट्याची भाजी जास्त बनवली आहे. आणि इकडे पोळ्या पण काय केल्या, गणेश मामा जेवून गेलेत म्हणून चपात्या थोड्या, पोळ्या थोड्या, असं आहे बेत. या सगळ्यांनी छान असं जेवायला. तर सगळ्यांना परत एकदा वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. तर कसा वाटला आमचा बेत नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.